नमस्कार. मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यातर्फे गेल्या 2 मार्च 2024 रोजी आपण ह्या प्लॉटला प्रति बॅरल म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी पुढील प्रमाणे आपण पोंगा भरणी केली. मॅपासोल 1 किलो, 30-10 1 किलो, सिक्वेस्ट कॉम्बी 250 ग्रॅम आणि अल्प्रोज 500 मिली. त्यावेळी ज्यावेळी पोंगा भरणी केली त्यावेळी त्या पानांची साईज रुंदी काय होती ते आपण त्या दिवशी ह्या पानावर लिहिलेलं आहे. तर साधारणपणे त्या दिवशी पानाची लांबी होती 21 इंच, रुंदी होती 10 इंच, उंची होती 15 इंच आणि जाडी होती 6 इंच. तर आता प्रत्यक्षात आपण त्या पानाची जर लांबी रुंदी मोजली तर ह्या पानाची लांबी आहे 21.5 इंच, अर्धा इंचाचा फरक पडलाय. रुंदी आहे 10 इंच, 10.5 इंच म्हणजे अर्धा इंचाचा लांबीत आणि रुंदीत पानाचा फरक पडलाय. आता आपण उंची मोजू. उंची आता आहे 19.5 इंच, पहिली होती 15 इंच म्हणजे उंचीमध्ये 5 इंचाचा फरक पडला आहे. आणि बुंदा पूर्वीचा बुंदा आहे 6 इंच, आता आहे 7.75 इंच म्हणजे 1.25 इंचाचा बुंद्याच्या साईज मध्ये फरक आहे. तसंच प्रत्येक झाडात त्याच पद्धतीने साधारणपणे पानाच्या रुंदीमध्ये अर्धा ते 1 इंचाचा फरक आणि लांबीमध्ये 1 ते 2 इंचाचा फरक, बुंद्यामध्ये 2 इंचाचा फरक आणि उंचीमध्ये साधारणपणे कमीत कमी 5 आणि मॅक्झिमम 7 इंचापर्यंतचा फरक आहे. तर याबाबत गेल्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही व्हिडिओ काढला त्यावेळी आपले रोहित सर आमच्या सोबतच होते आणि त्याच्यानंतर आज आहेत आपण आज उभे आहोत ते श्री अरुण पवार म्हणून आमचे प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. त्यांच्या शेतात काही कारणास्तव ते अनुपलब्ध असल्यामुळे त्यांचे मॅनेजर आहेत रोहित सर, ते आपल्याला ह्याच्याबद्दल काय वाटतंय हे सांगतील. तुम्ही सांगा. नमस्कार. ह्या झाडात पहिल्यापासून जो फरक दिसत नव्हता तो आता फरक दिसून येत आहे. ह्या पानाची उंची पण वाढलेली आहे, रुंदी पण वाढलेली आहे पानांची आणि पानाची लांबी पण वाढलेली आहे. आणि ही पोंगा जी आहे हा अगोदर आखूड येत होता तो आता सुरळीतपणे पूर्णपणे बाहेर येत आहे आता. आणि पानाची जी उघड आहे ती पूर्णपणे व्यवस्थित होत आहे, पानं अडकत नाही, तुटत नाही. आजपर्यंत तुम्ही केळीत होतो तर असा फरक तुम्हाला तुमच्या बागेत कधी जाणवला का? याच्या अगोदर आपला प्रॉब्लेम होता की झाडाची हाईट एवढी वाढत नव्हती, वाढत होती पण कमी वाढत होती. आणि ह्या झाडाच्या पानातले जो अंतर आहे हा कमी दाखवत होता, हा एक फरक जाणवलेला आहे. आणि दुसरा म्हणजे ही पुंगळी जी आहे ही पुंगळी लांबपर्यंत निघते. आता आधी आखूड निघत होती, ती आता लांबपर्यंत निघते, त्यामुळे पानं सुरळीत व्यवस्थित येतात. त्याच्या हे कशामुळे झालं? हे तुम्ही दिलेले त्या मॅपासोल, सिक्वेस्ट कॉम्बी, अल्प्रोज आणि 30-10 यांचे मिश्रण घेऊन पोंगा भरणी केल्यामुळे फरक झाला. ठीक आहे. तुम्ही समाधानी आहात त्याच्याबद्दल? हो.